विकास की मुंबईचा ऱ्हास? मुंबईकरांनो जागे व्हा. मुंबईने 1991 पासून ते 2018 पर्यंत 40% ग्रीन कव्हर आणि 81% ओपन लँड गमावली आहे. फॅकल्टी ऑफ नॅचरल सायन्सेस, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ न्यू दिल्ली, उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ उत्तर प्रदेश यांच्या समितीने केलेल्या अभ्यासावरून 1991 ते 2018 यामध्ये मुंबईने सरासरी तापमान 2% वाढले आहे. या सर्वाला बीएमसी कारणीभूत आहे का? बीएमसीने सस्टेनेबल डेव्हलपमेंट कडे दुर्लक्ष केलंय का? मुंबईत वाढलेले तापमान कमी करण्यासाठी आणि ग्रीनलँड वाढवण्यासाठी भारतीय जनता पार्टी युती सरकार मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय उद्यान उभारण्याच्या तयारीत आहे. याला देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आणि विरोधकांकडून विरोध येत आहे. तर मुंबईकरांनो, यावेळेस भावनिक होऊन नाही तर पुरेपूर विचार करून मतदान करा, नाहीतर भविष्य अवघड आहे. अशाच कंटेंटसाठी NB मराठीला फॉलो करा आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.